निर्गम प्रकरण 5. फारो पुढे मोशे व अहरोन. नंतर मोशे व अहरोन फारोकडे जाऊन म्हणाले, इस्रायलाचा देव परमेश्वर सांगत आहे की माझ्या लोकांनी माझ्या प्रीत्यर्थ रानात उत्सव करावा, म्हणून त्यास जाऊ द्यावे. तेव्हा फारो म्हणाला, हा कोण परमेश्वर की ज्याचे ऐकून मी इस्रायलास जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वराला जाणत नाही आणि इस्रायलास काही जाऊ देणार नाही. ते म्हणाले, इब्रियांच्या देवाने आम्हास भेट दिली, तर आता आम्हास 3 दिवसांच्या वाटेवर रानात जाऊ द्यावे आणि आमचा देव परमेश्वर यास यज्ञ करू द्यावा. असे न केल्यास तो कदाचित पटकीने अथवा तरवारीने आमचा समाचार घेईल. मिस्राचा राजा त्यांना म्हणाला, हे मोशे, हे अहरोना, तुम्ही लोकांस काम सोडून जावयास का लाविता? तुम्ही आपल्या बिगार कामावर चालते व्हा. फारो आणखी म्हणाला, पहा, देशातले लोक आता पुष्कळ आहेत आणि तुम्ही त्यांना बिगार काम सोडून जावयास लावणार. त्याच दिवशी फारोने त्या लोकांचे मुकादम व त्यांचे नायक यास आज्ञा केली की विटा करण्यासाठी तुम्ही या लोकांस आजवर गवत देत आला तसे ह्यापुढे देऊ नका. त्यांनी स्वतः जाऊन गवत मिळवावे. तरी आजवर जेवढ्या विटा त्यास कराव्या लागत होत्या तेवढ्या त्यांच्याकडून करवून घ्या, त्यात काही कमी करू नका. ते आळशी आहेत म्हणून ते ओरड करीत आहेत की आम्हास जाऊ द्या, आमच्या देवास यज्ञ करू द्या. त्या लोकांवर अधिक काम लादा, म्हणजे त्यांच्यावर कामाचा बोजा पडून ते या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत. मग लोकांचे मुकादम व नायक बाहेर जाऊन त्यास म्हणाले, फारो म्हणतो, मी तुम्हास गवत पुरविणार नाही. तुम्हीच जा आणि मिळेल तेथून गवत आणा, तरी तुमचे काम काही कमी होणार नाही. तेव्हा ते लोक गवताच्या ऐवजी धान्याचे सड जमा करण्यास सर्व मिस्र देशभर पांगले. त्यांच्या मागे मुकादमांचा असा तगादा असे की तुम्हास गवत पुरविण्यात येत होते तेव्हाच्या इतके तुमचे रोजचे काम पुरे करा. इस्रायल लोकांवर त्यांच्यापैकी जे नायक नेमले होते त्यास फारोच्या मुकादमांनी मार देऊन विचारिले की तुम्ही पूर्वी जितक्या विटा करीत होता तितक्या काल व आज का केल्या नाहीत? तेव्हा इस्रायल लोकांचे नायक फारोकडे जाऊन ओरड करून म्हणाले, आपण आपल्या दासांशी असे का वागता? आपल्या दासास गवत देत नाहीत तरी ते आम्हास म्हणतात विटा करा. पहा, आपल्या दासास मार मिळत आहे, पण दोष आपल्या लोकांचा आहे. तो म्हणाला, तुम्ही आळशी आहात, आळशी. म्हणूनच तुम्ही म्हणता आम्हाला जाऊ द्यावे, आमच्या परमेश्वरा प्रीत्यर्थ आम्हाला यज्ञ करू द्यावा. आता जा आणि आपले काम करा. तुम्हाला गवत काही मिळावयाचे नाही आणि विटा तर नेहमीच्या इतक्याच करून दिल्या पाहिजेत. विटा व रोजचे काम यात तुम्ही काही कमी करिता कामा नये. हे असे इस्रायलांच्या नायकास बजाविण्यात आले तेव्हा आपण फार पेचात आहो असे त्यांच्या लक्षात आले. ते फारोकडून निघाले तेव्हा मोशे व अहरोन त्यांची वाट पाहत उभे होते ते त्यास आढळले. तेव्हा ते त्यास म्हणाले, परमेश्वर तुम्हाला पाहून घेवो. फारोच्या दृष्टीने व त्याच्या चाकरांच्याही दृष्टीने तुम्ही आम्हास वाईट केले आहे. आम्हास मारून टाकण्यासाठी तुम्ही त्यांच्या हातात जशी काय तरवारच दिली आहे. मोशेची प्रार्थना. मग मोशे परमेश्वराकडे परत जाऊन म्हणाला, प्रभू, तू या लोकांचे का वाईट केले आहे? मला तू त्याचकडे पाठविले ते काय म्हणून? मी तुझ्या नावाने बोलण्यासाठी फारोकडे आलो तेव्हापासून तो या लोकांस पीडित आहे. तू आपल्या लोकांची सोडवणूक तर मुळीच केली नाही.